लांबलेला पाऊस, थंडी, अचानक हवामान बदल यामुळे आंबा पिकात डिसेंबर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला मोहर हा बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे काळा पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल शासनात सादर केला आहे। प्राथमिक पाहणीत 80% ते 90% आंबा मोहराचे नुकसान झाले हे खरे आहे। काजू पिकांचे या हवामान बदलामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत क्षेत्रीय पाहणी कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत चालू आहे। गतवर्षी कोकण विभागात आंबा पिकासाठी रुपये 224 कोटी विमा संरक्षित रक्कम अदा केली आहे। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुपये 84 कोटीचे वाटप केले आहे। यावर्षी आंबा पिकांची रुपये 604 कोटी इतकी संरक्षित रक्कम आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 233 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे। काजू पिकासाठी गतवर्षी रुपये 16 कोटी विमा संरक्षित रक्कम वाटप केले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापैकी रुपये 8 कोटीची रक्कम वाटप केली आहे। यावर्षी काजू पिकासाठी एकूण रुपये 94 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे। यावर्षी काजू पिकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 49 कोटी विमा संरक्षित रक्कम आहे। काजू आंबा पिकासाठी कीड व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेती शाळा व वेबिनारचे नियोजन केले असून त्याची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे। व्हॉट्सॲपचे माध्यमातून आंबा व काजू पिकांचे प्लॉटचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। आंबा टास्क फोर्सच्या माध्यमातून 8 गावांची निवड करण्यात आलेली असून त्या ठिकाणी आंबा पीक संरक्षित बाबत प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे। कोकणातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान नैसर्गिक आपत्तीसाठी रुपये 106 कोटीची मदत वाटप केली आहे। केसरकर, आपण आज जी परिस्थिती आहे ही अत्यंत वेगळी आहे, ही आपल्याला कल्पना आहे। कारण मोहर धरल्यानंतर तो पूर्ण पकडला नाही, हवामान बदलामुळे पावसामुळे काळा पडला आणि संपूर्ण मोहरच झडून गेला। आणि त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितले की 80 ते 90% हा धरला नाही, हे बरोबर आहे। आणि त्यासाठी ह्याच्याही वरच्याही सभागृहात त्या दिवशी प्रश्न विचारला गेला होता। आम्ही आश्वासित केलेलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कोकणातले आपण सगळे आमदार, त्यानंतर आपले पालकमंत्री दोन्ही जिल्ह्यांचे, आम्ही आमच्या जिल्ह्याच्या मंत्री, आपण सगळ्यांनी मिळून एक साहेबांकडे मीटिंग मागितलेली आहे की याच्यावरती ठोस निर्णय होणं गरजेचं आहे। कारण आम्हाला कोकणाला हे नगदी पीक आहे, आम्हाला इतर का बाबी आहे नाहीत आणि आमच्याकडेही कुठला शेतकरी आत्महत्या करत नाही, आपल्याकडं कर्ज बुडवत नाही, काही नाही आहे। त्यामुळे ह्याच्यावरती आमचं अवलंबून असणारं जीवनमान, ह्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ घेतलेली आहे आणि ते अधिवेशन संपायच्या अगोदर आपण त्याची सगळ्यांनी मिळून बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावू।